श्रीमान योगी भाग 3 कथा 1. नवरात्राचे दिवस राणीसाहेबांच्या सुखातच गेले. दसरा उजाडला. खान वाईला आला. त्याने तळ दिल्याची बातमी यापूर्वीच आली. कृष्ण घाटाला धरून खानाचा तळ पडला होता. राजांना स्वतःच्या दुःखाचा विचार करायला वेळ नव्हता. राजांनी आपले दुःख मनात खोल दडून ठेवले आणि राजे परत हिमतीने उठले. सदैव सावध राहण्याची ताकीद साऱ्या गडांना दिलीच होती. गडाखालच्या मुलखात खान आला तर विरोध न करता सामील व्हावे अशी सूचना दिली गेली. सोनपंत डबीर म्हणाले, राजे, हा हुकूम कशासाठी? प्रजा राहिली तर स्वराज्य ना. खान आला आहे, तो आता आमच्या मुलखात हात पसरल्याखेरीज थोडाच राहणार. आमची सारी फौज प्रतापगडापाशी आज गोळा होत आहे. प्रजेने विरोध केला तर खान आमचा प्रदेश बेचिराग करेल. त्यापेक्षा खानापुढे मान तुकवली तर प्रजेला अधिक दोषीच पडणार नाही. राजाने केलेले भाकीत अगदी खरे ठरले. खानाने पाहता पाहता शिवाजीचा प्रदेश बळकावला. खानाचे सरदार राज्यात पसरले. जाधवाने सुपे प्रांत काबीज केला. पांढऱ्याने शिरवळला ठाणे दिले. खराट्याने सासवड घेतले. हिलालने पुण्यात तळ दिला आणि हबशी सैफखानाने तळकोकण व्यापले. पण कुठे देखील विरोध झाला नाही. चकमक झडली नाही. शिवाजीचा प्रदेश आपण जिंकतो आहोत तेव्हा शिवाजी कुठे ना कुठे मैदानात उतरेल असे खानाला वाटत होते. पण शिवाजीचा कुठेच पत्ता नव्हता. खान चिंतातून बनला. खानाचे व्याप राजांना कळत होते. त्यांच्या चिंता वाढत होत्या. खानाला कुठे विरोध जरी केला नाही तरी खानाचे सैन्य मुलकात लूट व विध्वंस करतच होते. त्या बातम्यांनी राजांचे मन कष्टी बनत होते. सदरेवर सारी मंडळी हजर होती. माणकोजी 10 तोंडे सारे ऐकत होते. माणकोजी 10 तोंडे म्हणजे राजांचा जुना माणूस. दादोजी कोंडेवाच्या बरोबर शहाजी राजांनी जी विश्वासू माणसे पाठवली त्यात माणकोजी 10 तोंडे होते. राजांच्या पहिल्या पागेचे तेच सरनोबत होते. लोहगड विसापूरचा ताबा याच माणकोजी 10 तोंड्यांनी घेतला होता. माणकोजीचे वय झाल्यामुळे राजांनी नेताजींना सरनोबत केले आणि त्या दिवसापासून माणकोजी सदरेच्या सल्लागारात आले. राजांच्या सदरेवर माणकोजीला भारी वजन होते. खानाचे पराक्रम ऐकून माणकोजी म्हणाला, राजे, हे असलं ऐकण्यापरीस जागा बघून 1-2 थपडा लावल्या तर खान सबुरीने वागल. कोणीतरी हा विचार मांडायला हवा होता. फिरंगोजी, तानाजी, येसाजी या साऱ्या मंडळीने माणकोजींचे मत उचलून धरले. राजांनी सर्वांना बोलू दिले. मग ते म्हणाले, माणकोजी, हे का आम्हाला वाटत नाही? हे बघण्यात का आम्हाला सुख आहे? पण या प्रसंगात शत्रूंशी कुठेही उघड्यावर लढाई द्यायची नाही हे आम्ही पक्क ठरवलं आहे. आम्ही बाहेर पडावं म्हणूनच खानाचे हे उपद्व्याप चालू आहे. खान त्याचीच वाट पाहतो आहे. मग आता? येसाजीने विचारले. आता शक्यतो लवकर जावळी गाठायची, तिथे बसून राहायचं. कुठवर? खान जावळीत शिरेपर्यंत. राजे जावळीला जायला निघाले. जिजाबाईंचे मन पिरवटून निघाले होते. राजांचं सईबाईंच्या वरचा डोक त्यांना माहित होता. आपले दुःख दाबून ठेवून वावरणार राजांना पाहून त्यांचे मन व्यथित होत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, थोडे दिवस थांबता येणार नाही का? नाही मासाहेब, प्रत्येक दिवस मोलाचा आहे. अरे, पण सई जाऊन कुठते? क्षणभर राजांचे अंग ताठरले. राजे म्हणाले, मासाहेब, त्याला सुद्धा नशीब लागतं. कोणत्याही गोष्टीचा फार आनंद मानायला किंवा दुःख करायला परमेश्वराने आमच्या जीवनात उसंत ठेवलीच नाही. सायंकाळी सदर भरली. जिजाबाई बैठकीवर बसल्या. नेताजी पालकल अत्रे, माणकोजी पानसंबळ, कृष्णाजी नाईक, मोरपंत पिंगळे ही फाशी माणसं हजर होती. राजांनी आपला भेद सांगितला. खानाशी युद्ध म्हणजे राजांचा पराभव हे साऱ्यांना स्पष्ट दिसत होते. खान पुऱ्या तयारीनिशी आला होता. सारे बेचैन होते. फिरंगोजी म्हणाला, खानाशी तह केला तर? तह? राजे हसले. आम्हाला चढे घोडियानीशी जिवंत पकडून नेण्याची खानाची प्रतिज्ञा विसरलात वाटतं. दादा महाराजांना जसं त्याने मारलं तसं तो आम्हाच मारील म्हणून सल्ला करणे नाही. युद्ध करून मारिता मारिता जे होईल ते करू. माणकोजी म्हणाला, हे कठीण कर्म. सिद्धीस गेले म्हणजे बरे, नाहीतर कसे होईल? राजे म्हणाले, माणकोजी, आता मात्र आपण म्हातारे झालात हे पटले. नाहीतर हे उद्धार येते ना? जिजाबाई म्हणाले, राजे, काळजीपोटीच असे शब्द येतात. ते आम्ही जाणतो. मासाहेब, महाभारताचा प्रसंग आठवा. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनांना सांगितलं, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील, मेलास तर स्वर्गाचा मानकरी होशील. आम्ही सल्ला केला तरी प्राणनाश स्पष्ट दिसतो. युद्ध केल्याने जय जाईलाच उत्तम. प्राण गेला तरी निदान कीर्ती तरी होईल. जावळीत बसून खानाला तोंड द्यायचा विचार पक्का झाला आणि सदरेची बैठक मोडली. आसाहेबांना रात्रभर झोप लागली नाही. डुलकी लागली तरी दचकून जागे व्हायला होत असे.
खानासारख्या बलवत्तर सेनापती पुढे राजांचा पाडाव लागेल का? याच खानाने फर्जंद शहाजीराजांना पेड्या ठोकून विजापूरवर त्यांची दिंड काढली होती. शंभूराजांना यानेच गिळले होते. तुळजापूरच्या भवानीवर घण घालणारा हा खान शिवाजीराजांना कचरेल का? जिजाबाईने आपले अश्रू टिपले. त्या उठल्या. मनोहारी आत आले. जिजाबाईने विचारले, मनू, राजे उठले? जी, अंघोळ सुद्धा झाली. जिजाबाई उठल्या. तोंड धुवून त्या राजांच्याकडे गेल्या. तेव्हा सामानाच्या संदुकी उचलल्या जात होत्या. राजांचा चेहरा प्रसन्न होता. राजे पाया पडत म्हणाले, आम्ही आता आपल्या दर्शनाला येणारच होतो. मासाहेब, आज आम्हाला स्वप्न पडलं. कसलं? देवीने आम्हाला दृष्टांत दिला. मातेने आम्हाला अभय दिलं. सांगितलं, आम्ही प्रसन्न आहोत. सर्वस्वे साह्य तुला आहे. तुझे हात अफजल मारवतो. तुझला यश देतो. तू चिंता करू नको. असं बोलून माता अदृश्य झाली. आम्ही जागे झालो. पहाट झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, बरं झालं. आता तिनंच आम्हाला राखायचं. शिवबा, आम्ही रात्री ठरवलंय. आम्ही पण गडावर येणार. मासाहेब, राजे, जे व्हायचं असेल ते होऊ दे. पण आता तुम्हाला नजरेआड करावं असं वाटत नाही. मासाहेब, आम्हाला नजरेआड करून न देणार स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल? तुमच्या भरोशावर तर आम्ही जातो आहोत. आमचा कसला भरोसा? जिजाबाई कळवळल्या. बोलून चालून लढाई. आम्ही खानाला मारू हा आमचा विश्वास आहे. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. शिवबा, राजांचा आवाज कठोर बनला. मासाहेब, डोळ्यात पाणी आणायची ही वेळ नव्हे. ऐका मासाहेब, आमचं काही बरं वाईट घडलंच तर धीर खचू न देता शंभूबाळांना हाताशी धरून राज्य चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. इथं आईच्या माईला जागा नाही. त्याच करता शंभूबाळांना तुमच्यासह इथे घेऊन जात आहोत. मासाहेबांनी राजांना मिठीत घेतले. राजांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. राजे हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाले, मासाहेब, सावरून घ्या. नाहीतर आपण अश्रू ढाळलेले पाहताच दाराशी उभं असलेलं राणी मंडळ कोलमडून पडेल आणि आम्हाला बाहेर पाऊल टाकणंही अशक्य होईल. मासाहेबांनी अश्रू टिपले. जिजाबाईंसह राजे देवघरात आले. राजांनी देवापुढे मस्तक टेकले. सोयराबाईंनी पुढे होऊन राजांच्या हातावर दही घातले. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. नाक ओढल्याचे आवाज येत होते. राजांनी जिजाबाईंच्या पायावर मस्तक ठेवले. जिजाबाईंनी राजांना उराशी कवटाळले. अश्रू उघळले. राजांनाही काही बोलणे जमत नव्हते. शिवबा, सांभाळून. खान धोकेबाज आहे. तुमच्या दादा महाराजांना विसरू नका. त्याचं उसनं फेडून घ्या. विजयी होऊन घरी या. येतो मासाहेब, चिंता करू नका. तुमच्या आशीर्वादाने, भवानी मातेच्या कृपेने आम्ही या संकटातून पार पडू हा आमचा विश्वास आहे. अफजल खान मारून गर्दीस मिळून आम्ही आपल्या दर्शनास येऊ. सदैव फिरंगोजी, शामराज पंत, सोनोपंत ही मंडळी होती. साऱ्यांचे मुजरे झाले. राजाने विचारले, सामानाच्या गाड्या पुढे गेल्या? हो, पेशव्याने सांगितले. फिरंगोजी, संभाजीराजे, मासाहेब आता तुमच्या जबाबदारीवर. अफजल खान मारून जय झाला तरी माझा मीच आहे. एखादे समय युद्धी प्राणनाश झाला तरी संभाजीराजे आहेत. त्यास राज्य देऊन त्यांचे आज्ञे तुम्ही राहणे. आम्ही उभे केलेले महाराष्ट्र राज्य ते अवघ्या हिंमत धरून राखावे. येतो आम्ही. राजेवाड्यात दारात आले. त्यांनी वळून पाहिले. व्याकुळ जिजाबाई चौकटीचा आधार घेत उभ्या होत्या. राजांनी मान मिळवली व ते वाड्याबाहेर पडले. मोत्तद्दार राजांचा आवडता घोडा धरून उभा होता. अश्वपथक सज्ज होते. राजे घोड्यावर स्वार झाले आणि हुजऱ्यांच्या खांद्यावर बसलेला संभाजी ओरडला, आबा, छा छा. तशातही सर्वांच्या चेहरा हसून म्हटले. राजाने खुणावताच हुजरा पुढे झाला. राजाने शंभूबाळांना उचलून पुढे घेतले. घोड्याला टाच मारली. मैदानाचा एक फेरा पुरा करून राजे परत आले. राजाने शंभूबाळांचा मुका घेऊन त्यांना फिरंगोजीच्या हाती दिले आणि कूच करण्याची इशारत केली. नौबत झडली. राजे अश्वपथकासह गड उतरू लागले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा. म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.